श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. चला तर मग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या SP मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण शिकणार आहोत येत्या 8वी प्रकरण पहिलं, आणि त्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे परिमेय व अपरिमेय संख्या. चला तर मग आपण सराव संच 1.1 घेणार आहोत आणि त्याच्यासाठी अगोदर बेसिक काय लागते ते आधी शिकून घेणार आहोत. चला तर मग परिमेय व अपरिमेय संख्या म्हणजे काय. आता बघा, काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. दादा हरी, काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. तर पहिल्यांदा सुरू तुम्हाला नैसर्गिक संख्या माहित पाहिजे. नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या संख्या? नैसर्गिक संख्या म्हणजे समजा जे की सपोज मध्ये जे देवानं दिलेल्या म्हणजे मोक्काट म्हणजे नैसर्गिक म्हणजे निसर्गानं दिलेल्या संख्या, ते कोणत्या संख्या असतात बेटा? ते एक पासून सुरुवात होते. 1 2 3 4 5 6 हे अशा अनंत असतात. कशा असतात? अनंत असतात. 1 2 3 4 5 6 अशा संख्या अनंत असतात आणि ज्याची सुरुवात 1 पासून होते त्या संख्येला म्हणायचं नैसर्गिक संख्या. काय म्हणायचं बेटा? नैसर्गिक संख्या. मग महामानवानं काय केलं? ह्या संख्यामध्ये काय केला? झिरो ऍड केला, म्हणजे झिरो मिसळला. झिरो मिळवल्याच्या नंतर ती संख्या काय झाली? पूर्ण संख्या झाली. काय झाली? पूर्ण संख्या भेटली. म्हणजेच ती पूर्ण संख्याची सुरुवात कुठून होते? मग ह्या नैसर्गिक संख्येमध्ये झिरो टाकल्याच्या नंतर मग 1 2 3 4 5 6 हे अनंत असतात. याला म्हणायचं पूर्ण संख्या. कोणत्या संख्या बेटा? पूर्ण संख्या. ओके. चला तर मग आता हे झालं पूर्ण संख्या. मग पूर्णांक संख्या असतात. पूर्णांक संख्या कोणत्या असतात बेटा? पूर्णांक संख्या म्हणजेच पूर्णांक संख्या काय असतात बापू? त्या बघ इकडे बघ, हे झिरो झालं. मग झिरोच्या उजव्या साईडला इकडे 1 2 3 4 5 हे इकडे अनंत असतात. उजव्या साईडला इकडे प्लस होत जातात आणि डाव्या साईडला इकडे मायनस होत येतात. म्हणजेच -2 -3 -4. ओके. हे झाले आपल्या पूर्णांक संख्या. कोणत्या झाल्या बेटा? पूर्णांक संख्या. मग आता नैसर्गिक संख्या माहित झाल्या, पूर्ण संख्या माहित झाल्या, पूर्णांक संख्या माहित झाल्या. सर मग आता परिमेय संख्या म्हणजे काय? बोला. परिमेय संख्या म्हणजे काय? परिमेय संख्या कोण्या फॉर्म मध्ये असतात? m/n च्या, m भागाकारात n च्या. म्हणजेच हे अंशात आणि छेदाच्या जे रूपात संख्या असतात त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. कशा बेटा? हा बघ, आता 3/4 ही संख्या कोणती झाली? परिमेय संख्या झाली. मग -25/4 ही कोणत्या संख्या झाली? परिमेय संख्या झाली. ओके. आणि त्याची एक 8 आहे, एक कंडिशन टाकते. काय टाकते? की जी छेदात व्हॅल्यू तुझी हे n ची व्हॅल्यू काय नाही पाहिजे? झिरो नाही पाहिजे. छेदातली व्हॅल्यू काय नाही पाहिजे बेटा? झिरो नाही पाहिजे. मग समज इथं 6 आहे, 6/0 जर तुला विचारलं की हे परिमेय संख्या आहे का, तर तू काय सांगशील? परिमेय संख्या नाही. काय? परिमेय संख्या नसेल. मग तसंच 7 -7/0 म्हणजे झिरो आपल्याला छेदामध्ये झिरो नाहीच पाहिजे, म्हणून ही परिमेय संख्या होणार नाही. मग परिमेय संख्या कशा असतील? -4/3 1/2. ओके. आता समजा इथे हे मला सेंटर 0 1/2 3/4 4/5 अशा संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. ओके. परिमेय संख्या. म्हणजे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या कशा असतात? अपरिमेय संख्या म्हणजे अशी संख्या जे की √3 √5 √7 हे अशा संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. तात्पुरतं आपल्याला माहित राहावं. ज्यावेळेस हा पॉइंट आपण सुरुवात करसाल त्यावेळेस त्याच्यात डिटेल जाऊ. म्हणजे आता आपल्याला नैसर्गिक नैसर्गिक संख्या कळाल्या, ते 1 पासून सुरुवात होतात. पूर्ण संख्या कळाल्या, ते 0 पासून त्या सुरुवात होतात. पूर्णांक संख्या 0 राईट साइडला उजव्या बाजूला प्लस आणि डाव्या बाजूला
मायनस संख्या असतात. ओके. परिमेय संख्या कोण्या फॉर्म मध्ये असते? m बाय n च्या म्हणजे अंश बाय छेदाच्या फॉर्म मध्ये असते. ओके. आणि n ची व्हॅल्यू 0 नाही पाहिजे. एवढं कळालं? ओके. चला मग आपण जाऊ समोर. आता सराव संच 1.1. आता सराव संच 1.1 काय म्हणते दादा हरी? बघ इकडे. ह्या संख्या रेषावर पुढील परिमेय संख्या दाखवा. प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. प्रत्येक उदाहरणासाठी पुढील आपल्याला संख्या रेषा काढायची. मग आता संख्या रेषा काढत असताना तुला काय करावं लागणार? बघ इकडे. बघ बघ राजा बघ. ओके. ही आपली संख्या रेषा. हे झाली आपली रेषा. आता रेषा काढत असताना सेंटर पॉइंटला आपण काय द्यायचं? 0 द्यायचं. काय द्यायचं? 0 द्यायचं. आता ह्या संख्या रेषावर आपल्याला हे परिमेय संख्या याच्यावर दाखवायचे. या संख्या रेषेवर दाखवायचे. मग दाखवत असताना पिल्या आता बघ इकडे. बघ, हे बघ. इथं कोण आहे? 3/2 आहे. इथं कोण आहे? 5/2 आहे. ओके. इथं -3/2 आहे. ओके. हे तीन रेषा आपल्याला 3 नंबर त्या संख्या रेषेवर दाखवायचे. मग हे संख्या रेषेवर दाखवत असताना तू काय करायचं? अगोदर चेक करायचं की भागाकारात म्हणजे छेदात कोण आहे? कोण आहे? छेदात कोण आहे ते संख्या बघायची. छेदात कोण आहे? इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. छेद सर्वांचा समान असतो संख्या रेषा दाखवताना. ओके. मग आता हे छेदात जर 2 असेल, आधी लक्ष द्यायचं छेदाकडे. किती आहेत? तर 2 आहेत. म्हणजे 2 भाग करायचे ह्या संख्या रेषेचे समान भाग करायचे. काय? समान भाग करायचे बेटा. समान भाग करायचे. जेवढं छेदात आहे, छेदाचे समान भाग करायचे. ओके. छेदाचे समान भाग करायचे. मग आता इथं 2 असल्यामुळे 2. समजा हा एक भाग पूर्ण, हा 2 भाग. 1, 2 भाग झाले. या 2 भागावर 1 नंबर द्यायचा. काय द्यायचा? 2 भागावर 1 नंबर. कारण का पिल्या? कारण का जेवढं छेदामध्ये आहे संख्या तिचे भाग करायचे आणि वरचे नंबर मग नंतर आपण काउंट करू. ओके. चला मग पुढे बी 2 असे 1, 2. हे एक भाग, हे 2 भाग. इथं नाव द्यायचं 2. नंतर एक भाग, नंतर दुसरा भाग. इथं नाव दिले आपण 3. ओके. मग आता इकडे येऊ तसेच समान भाग. एक भाग, एक भाग झाला, हा 2 भाग झाला. इथं नाव द्यायचं 1. 1, 2. इथं झालं -2. ओके. एक भाग, 2 भाग. इथं झालं -3. ओके. ही झाली आपली संख्या रेषा. काय म्हणलं? छेदामध्ये 2 असल्यामुळे याचे 2 भागावर 1 नंबर दिला. 2 भागावर 1, दुसऱ्या 2 भागावर 2, दुसऱ्या 2 भागावर 3 असे नंबर द्यायचे. मग नंतर आता मला दाखवायचे 3/2. काय दाखवायचे? 3/2. 3/2 दाखवत असताना हा 0. आता हे 3/2 कसं आहे बेटा इथं? 3/2 प्लस मध्ये आहे. ओके. 3/2. मग याला सोडायचं. ह्या 0 ला सोडायचं आणि इकडे वरी किती आहेत? 3 आहेत. मग 1, 2, 3 म्हणजे इथं आपला 3/2 नंबर येईल. काय झालं? 3/2 इथं येईल. कळालं? ओके. आता दुसरा बघा. इथं आहे 5. 5 म्हणजे कसा आहे? प्लस आहे. मग गाडी कुणीकडे जाईल? तिकडीच जाईल प्लस कड. मग याला सोडायचं 1, 2, 3, 4, 5. इथं आला म्हणजे हा नंबर आपला कुठे येणार आहे? 5/2 म्हणजे 5 भागाकारात 2 ही संख्या परिमेय संख्या ह्या पॉइंटला आली. कळालं? चला तर मग आता पुढचा बघा. -3/2. मायनस म्हणजे डाव्या बाजूला ये. कुठे येशील? डाव्या बाजूला. याला सोडायचं 1, 2, 3. 3 आहेत म्हणजे इथं आला. इथं येईल आपला -3/2. ओके. -3 भागिले 2. ही झाली आपली ही संख्या रेषा आपल्याला तयार झाली. कोण्या संख्येची? 3 भागाकारात 2, 5/2 -3/2 म्हणजे 3/2 हे रेषा आपण इथं दाखवल्या. हा आपला
संख्या रेषावरील पुढील परिमेय संख्या दाखवा मधला पहिलं गणित अशा प्रकारचं. कळालं? चला तर मग समजलं असेल तर जाऊ पुढच्या प्रश्नाला. तर पुढचा प्रश्न बघा. आपण आधी संख्या रेषा काढून घेऊ. संख्या रेषा म्हणजे नंबर लाईन काढून घेऊ. ओके. ओके. संख्या रेषा. ओके. हाय. ओके. चला. बघा. ही झाली आपली संख्या रेषा. आधी सेंटर पॉइंटला काय द्यायचं आपल्याला 0. मग आधी मी काय म्हटलं, आता आपल्याला इथं 7/5 आहे. छेदात कोण आहे बाबा? छेदात कोण आहे? 5 आहे. मग या 5 याच्यावर 1 नंबर द्यायचा. 5 असे किती भाग करावे लागतील आपल्याला? 5 भाग करावे लागतील. ओके. मग 5 भाग करण्यासाठी बघा इकडे आणि भाग समान करायचे. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. इथं काय द्यायचं आपल्याला? 1 नंबर. पुढं 1, 2, 3, 4, 5. हा पूर्ण 1, 2, 3, 4, 5. म्हणजे इथं दिला आपण 2 नंबर. ओके. नंतर इकडे या. 1, 2, 3, 4, 5. ह्या 5 भागावर मायनस होत. ओके. नंतर इकडे 1, 2, 3, 4, 5. इथं आला -2. आपण संख्या रेषा काढून घेतली. संख्या रेषा काढली. छेदात किती आहे? इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे. मग या छेदात जेवढी व्हॅल्यू आहे त्याचे किती भाग करायचे? त्याचे 5 भागावर 1 नंबर द्यायचा. 5 भाग केल्या 1 दिल्या, नंतर 5 भाग केले 2 केल्या आणि नंतर मग याच्यात जर आपल्याला समोर लागत असतील 5 भाग करायचे 3 नंबर द्यायचा. काय करायचं? ओके. समजलं? चल माय पिल्ल्या इकडे बघ आता 7/2 आपल्याला 7/5 दाखवायचे. 7 म्हणजे 7. 7 कसा आहे बेटा इकडे? प्लस मध्ये आहे. मग ह्या 0ला सोडायचं बघा. 0ला सोडून टाकायचं. हे मापायचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. कुठं आला? इथं. म्हणजे हे झालं 7 भागा म्हणजे 7/5. 7/5 म्हणजे पहिला नंबर आपण दाखवला. दुसरा नंबर काय? -2/5. मायनस म्हणजे इकडे आलं 1, 2. फक्त इथं आला -2/5. ओके. पुढं -4/5. 1, 2, 3, 4 हे इथं आला -4 भागिले किती बेटा? 5. ओके. -4 भागिले 5. 1, 2, 3 दाखवल्या. याचा कार्यक्रम झाला. कळालं? किती सोपं आहे. जेवढं छेदात आहे त्याचे तेवढे भाग करायचे. तेवढ्या भागावर 1 नंबर द्यायचा. अजून तेवढे भाग करायचे. तेवढ्या भागावर 2 नंबर द्यायचा. ओके. समजलं बेटा? चल. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे पुढचा प्रश्नाकडे आपण वळूया. आता 2 नंबर झाला आपला. पुढचा बघू. पुढचा आहे आपला -5/8 आणि 11/8 हे आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची. एकदम सोपं. चला दाखव रे येड्या मना. चला. ओहो हो. बर. संख्या रेषा झाली. संख्या रेषा काढली. सेंटरला काय द्यायचं बेटा? 0 द्या. ओके. मग आता इथं बघा किती भाग आहेत? 8 आहेत. छेद कसा आहे आपला? जे छेद आहे आपला 8 आहे. म्हणजे याचे 8 भाग करायचे. किती भाग करायचे? 8. घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. याच्यावर 1. 8 भागावर 1 नंबर. पुढच्या 1, 2, 3, 4, 5, 6, 6 हिला ओढतात 6, 7, 8 इथं 2. ओके. पुन्हा इकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथं आला आपला -1. पुन्हा
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथं आला -2. हिला थोडं वाढू. ओके. ही झाली 1 आणि -2. इकडे 1 आणि 2. आपण किती भाग केले? 8 भाग समान भाग करायचे. ओके. समान भाग झालं. आता मला -5 दाखवायचे. -5 कुठे येईल मग पिल्या बघ. -5 इकडे. एक याला सोडून टाकायचं. 1, 2, 3, 4, 5 इथं आलं. -5 भागाकारात किती आलं बेटा? 8. किती आलं? 8. 11 भागिले 8 याला सोडायचं. 11 हे प्लस व्हॅल्यू आहे म्हणून त्याला उजव्या साईडला टाकायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. कुठं आलं? 11. 11 भागिले 8. हे झालं त्याचं उत्तर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ओके. 11 कुठं आलं? इथं आलं. हे झाली आपली परिमेय संख्या. ह्या संख्या रेषेवर आपण दाखवलं. किती सोपं आहे. ओके. कळालं? सराव संच मधला आपला तिसरा प्रश्न पण संपलेला आहे. आता आला चौथा प्रश्न. चौथ्याला किती भाग करायचे? 10 भाग. चला पटकुन्या करूया, पटकुन्या करूया, पटकुन्या करूया. चलो, 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 चलो. चलो, 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 चलो रे भाई. तर कला व्हाईट. चल. नो. क्लास ओके चला. हे कुठं सेंटर? इथं काय करा? 10 सॉरी 0. इथं द्यायचं 0. मग नंतर किती भाग छेदात किती आहेत? छेदात आपल्याला 10 आहे. म्हणजे किती भाग करायचे? 10 भाग करायचे. म्हणजेच 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 भागावर 1 नंबर द्यायचा. किती भागावर? 10 भागावर. आणि हे बी भाग कसे झाले पाहिजे? समान झाले पाहिजे. कसे झाले राजकुमार? समान. मग पुढं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हिला वाढवा. इथं आलं समजा 2. ओके. चला इकडे पुढं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि हे 10. सॉरी 1 नंबर. याला काय द्यायचा? 1 नंबर म्हणजे -1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे झालं आपला -2. ओके. ही झाली आपली संख्या रेषा. संख्या रेषेवर आता दाखवायचे 13 भागिले 10. 13. 13 कुठं कशा आहेत? प्लस आहेत. तर इकडे चला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. कुठं आला? इथं. 13 भागिले 10. ओके. 13 भागिले 10. मग इथं आलं -17. -17 म्हणजे इकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. कुठं आलं? इथं. -17 भागिले 10. -17 भागिले 10. ओके. हे झाली आपली चौथा प्रश्न. समजलं? याचे 10 भाग का केल्या? छेदात किती आहेत? 10. म्हणून याचे 10 भागावर 1 नंबर. पुढचे 10 भाग केले त्याच्यानंतर दुसरा नंबर. ओके. समजलं? ओके, ओके, ओके. चला, चला. पुढं. चला. आता आपला पहिला प्रश्न संपलेला आहे. आता दुसरा प्रश्न. ओके. ह्या दुसऱ्या प्रश्नात बघा काय दिले? दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. एकदम साधा सिंपल क्वेश्चन. फक्त 1-2 मिनिटात आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ओके. बघा. आता काय म्हणते? एक संख्या रेषा आपल्याला ऑलरेडी त्यानं दिलेली आहे. मग बिंदू बी हा कोणती परिमेय संख्या दर्शवितो? सांगा भाऊ. बिंदू बी हा कोणती संख्या रेषा दर्शवितो? आता मला याचा आपल्याला काय करावं लागेल? हे 0 आहे. याचे किती भाग आहेत? 1, 2, 3, 4. म्हणजे छेदात किती येणार आहे? याच्या छेदामध्ये आपल्याला 4 येणार आहे. म्हणजे याचे 4 भाग पाडलेत. किती भाग? 4 भाग. 4 भागावर 1, 1, 2, 3, 4. 4 भागावर 2 म्हणजे छेदात 4 आलं. मग आता बी माप
1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे इथं किती आलं बेटा 10 किती आलं 10 मग बी हा बिंदू बिंदू हा 10/4 परिमेय संख्या दर्शवितो बिंदू बिंदू बी हा 10/4 परिमेय संख्या दर्शवितो हे असं आपल्याला वाक्यामध्ये लिहायचं ओके हे बिंदू तुम्हाला विचारले की बी बिंदू हा कोणती संख्या दर्शवितो तर ते 10/4 ही संख्या दर्शवितो परिमेय संख्या दर्शवितो कळालं पहिलं चला पुढचा मग आता दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा ओके आता इथं 1 आहे 1 म्हणजे 1/3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे 1 कशी आहे तुझी प्लस आहे म्हणजे इकडे हे 1 झाली इथं आली 1 ओके 4 भाग आहेत 1 2 3 4 तर भागच आहेत 3 1 2 3 म्हणजे इथं आहे सी वर म्हणजे 1/3 ही संख्या सी बिंदूने दाखवली आहे किती सी बिंदूने दाखवलेली आहे कुठं इथं सी बिंदूने दाखवली हे कसं काढलं बेटा आपण 3 हे पूर्ण याला असं बी जमते याने याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 4 1 4 5 6 7 याचं 7/4 येते मग तुला असं नाही कळत तर 7/4 म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 म्हणजे सी बिंदू आपल्याला काय दाखवली त्यानं 7 ओके कळालं चला मग नेक्स्ट क्वेश्चन शेवट आता काय म्हणते पहा इकडे आता म्हणते की डी या बिंदूने 5/2 म्हणजे 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे काय दाखवली ही परिमेय संख्या दाखवलेली आहे तर हे विधान सत्य की असत्य म्हणले सत्य की असत्य डी कुठे आहे बघा इथं मग डी म्हणजे आपल्याला 1 2 3 4 4 भाग आहेत म्हणजे भागाकारात 4 आलं आता वरचे मोपा 1 या 0 ला सोडून टाका 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कुठं आलं 10 म्हणजे 10/4 आले इथं 5/2 आले तुम्ही डायरेक्ट असत्य म्हणसाल पण हे चुकीचं आहे कारण याला एका संख्येनं भाग जाते बे 1 बे बे 2 4 आणि बे 5 10 म्हणजे इक्वल टू 5/2 हे उत्तर यानं दाखवलेलं उत्तर सत्य आहे का आहे बेटा सत्य आहे ओके सत्य आहे ह्या पद्धतीने आपल्याला पहिला सराव संच 1.1 चा सॉल्व्ह करायचा होता साधा सिंपल क्वेश्चन ओके बेटा समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही चला तर मग गुड नाईट